नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. डिलिव्हरी बॉय या सिनेमाचा ट्रेलर तर तुम्ही बघितलाच असेल. भरपूर मजा मस्ती आहे, एंटरटेनमेंटचा तडका आहे आणि ही सगळी टीम माझ्यासोबत आत्ता माझ्या ऑफिसमध्ये आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. बरं, एक तर ट्रेलर पाहिला आहे प्रथमेश. ॲज युज्युअल लोकांचं असं म्हणणं आहे की जसा प्रथमेशचा एक स्वॅग असतो तसाच स्वॅग या सिनेमातही पाहायला मिळतोय. सगळ्यात आधी काय सांगशील, कारण वेगळं थोडंसं कॅरेक्टर आहे आणि विषयही थोडासा वेगळा आहे. स्वॅग तर आहेच नो डाऊट, पण स्वॅग करता करता आमची खूप वाट लागली होती. कारण मी ह्याच्यात जिम थोडीशी लावली होती 3-4 महिने. त्याच्यानंतर आमची दाढी ठेवा आणि मी म्हणजे माझे केस पण कमी होते त्यावेळी. सो त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबून मग ते थोडंसं वेळ देऊन त्या कॅरेक्टरला, आणि स्पेशली याचं वय थोडंसं मोठं आहे. सो त्याच्यामुळे ह्याचं थोडं लग्नाचं वय आहे, म्हणजे एक एक लग्नाचा ट्रॅक पण छोटासा ह्याच्यात आहे सिनेमामध्ये, जो आता ट्रेलर आणि टीजरमध्ये आलेला नाही आहे. पण तो लग्नाचा ट्रॅक पण एक फनी आहे आणि त्याच्यात एक वेगळं म्हणणं आहे. हा जो मुलगा आहे ना, तो काय म्हणूया सेमी अर्बन असं एरियामध्ये राहतो, म्हणजे थोडं गाव पण नाही आणि शहर पण नाही अशा एरियामध्ये राहतो. तिकडे कामं थोडी कमी असतात. सो त्याच्यामुळे ह्याच्या हातात काही काम नाही आहे. पण काम नसलं तरी काम कसं काढून घ्यायचं ह्यासाठी तो स्वॅग आणलेला आहे त्याने. म्हणजे तो एक एजंट आहे जो प्रॉपर्टीची डीलिंग करतो. म्हणजे ह्याला घर भाड्यानं दे, याला घर विक, याचं घर याला विक, असं सगळं तो डील करत असतो. याची जमीन त्याला विक, असं करत असतो. पण त्याच्या एरियात दुसरा एजंटने जर हे काम केलं तर तो एजंटला हाणतो. मोनोपोली आहे त्याची, की त्या एरियामध्ये जर दुसरा डीलच नाही करू शकत त्याच्याशिवाय. जर काम करायचं असेल तर कांतोडेकडनं करायचं. त्याचं नाव आहे दिगंबर कांतोडे, आणि हा कांतोडे हात पण तोडतो आणि पाय पण तोडतो. त्याच्यामुळे ह्याच्यासोबत जरा डिस्टन्स ठेवूनच राहायचं. आणि एका सीनमध्ये, म्हणजे स्टार्टिंगच्या सीनमध्ये त्या एक मालक म्हणतो, अरे एरिया तुझा आहे पण घर माझं आहे ना रे. तर तो म्हणतो, घर तुझा असू दे पण एरिया माझा आहे. सो या एरियात मीच डील करणार. आणि तो एरियामध्ये जेव्हा एक डॉक्टर येते आणि ती म्हणते की बाबा रे मला एक दवाखाना बांधायचा आहे, तर त्यांचं म्हणणं असतं की बाबा रे आम्हाला इथे काही कामं मिळत नाहीत, ही दवाखाना कुठून टाकणार आहे. आणि म्हणजे चौच्या पृथ्वी जे कॅरेक्टर करतो त्याचं म्हणणं होतं की भाऊ आपल्या एरियात तर लोक मेडिकलमधनं गोळी घेतात आणि बरं होतात. तर दवाखाना बांधणार कुठलाही, तर ही दवाखाना ज्या प्रकारचा बांधते ते बघून ह्यांचे होश उडतात. आणि मग पुढे काय काय घडतं आणि मग त्यांना कसा त्याच्यातनं बिझनेस मिळतो, तिचा बिझनेस कसा वाढतो, आणि तो बिझनेस वाढवता वाढवता कसे या घटना घडत जातात आणि त्यांचे कसे वांदे होतात, हे सगळं याच्यात आहे. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाचं कॅरेक्टर वेल रिटन आहे. डिरेक्टरसाठी पण खूप सारा या सिनेमात स्कोप होता. पण सगळ्यात महत्त्वाचं यातले रायटर्स जे आहेत, म्हणजे राम खाटमोडे असेल किंवा विनोद वणवे असेल, यांनी ही फिल्म लिहिलेली आहे. सो ही जी फिल्म लिहिलेली एवढी ग्रेट आहे ना, म्हणजे आता आम्ही बरेच शो केले बऱ्याच लोकांसाठी, म्हणजे हा सिनेमा सिनेपोलिस रिलीज करतोय. सो आमच्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि ज्यांना ज्यांना हा सिनेमा दाखवलेला आहे त्यांना त्यांना हा सिनेमा आवडलेला आहे. आणि याच्यातला स्क्रीन प्ले जो आहे हे याची खूप मोठी ताकद आहे. सो त्याच्यामुळे जो सिनेमा मराठी प्रेक्षकांना आवडतो तो आहे. सो त्याच्यामुळे कॉन्टेंट आहे, मजा आहे, मस्ती आहे आणि सोशल मेसेजसुद्धा आहे. पूर्ण एंटरटेनमेंटचं पॅकेजच म्हणावं लागेल. पण डिरेक्शन करताना मोहसिनजी, सगळ्यात आधी की एकतर तुमचं बॅकग्राऊंड बॉलिवूडचं आहे थोडंसं, अचानक मराठी सिनेमा पहिलाच डेब्यू असा का करावा असा वाटला? म्हणजे काय थॉट होता की मराठीतच पहिला सिनेमा करायचा? पहला थॉट ये था कि मराठी सिनेमा का कंटेंट, कहानियाँ बहुत रिच है, और आप हिंदुस्तान में हर भाषाओं में फिल्म्स अगर देखोगे तो मराठी वन ऑफ द टॉप है कहानी कहने में और चुनने में. एंड सेकंड, जो एक्चुअली फर्स्ट भी है, कि आई गॉट अ स्टार फ्रॉम अ मराठी इंडस्ट्री, जिनकी पहली फिल्म 30-40 करोड़ का बिजनेस कर चुकी है आज से 10 साल पहले. एंड वो स्टार मुझे स्क्रिप्ट भी दे रहा है, जो स्क्रिप्ट भी बहुत शानदार है. सो वो डबल कॉम्बिनेशन था, तो देर इज़ नो डाउट कि मेरे पास कोई ऑप्शन नहीं था और खुशी थी. एंड ये फिल्म हिंदी में भी बनी है. सो ये प्रथमेश परब की फुल फ्लेज हिंदी डेब्यू है. इनकी एक वेब सीरीज़ बहुत सुपर हिट हुई है जिसमें ये फिल्म फेयर नॉमिनेट भी हुए हैं, अभी हाल फिलहाल में ताज़ा खबर. बट वो वेब सीरीज़ है, ये एक फ़िल्म है जो इनकी पहली हिंदी फिल्म हम कह सकते हैं और कहेंगे. सो डिलीवरी बॉय मराठी यानी हिंदी दोनों में बनी है. हिंदी में ताकि और रीच बढ़े, मराठी में बिकॉज मराठी बनाना ही है, मराठी ऑडियंस इस कंटेंट के लिए रेडी है. सो डिलीवरी बॉय जो फिल्म है, ये जो टाइटल है, ये टाइटल है कि प्रथमेश परब दिगंबर कांतोड़े ये खुशियों की डिलीवरी करता है. उन माँ को काम देता है
जिन्हें काम की ज़रूरत है, पैसों की ज़रूरत है, उनकी कोक प्रोवाइड करता है उन माँ बाप को या उन कपल्स को या उन पेरेंट्स को जिन्हें बच्चों की ज़रूरत है. तो ये यहाँ से बच्चा लेकर यहाँ देता है, खुशियों की डिलिव्हरी करता है. खूप खरं तर छान थॉट आहे यामागे. म्हणजे विषय जरी आपल्याला सिंपल असा सरोगसी वाटला तरी त्याच्यामागे बरेच थॉट आहेत आणि तो आनंद प्रत्येकाला हवाहवासा असतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये. आम्ही जेव्हा हा सिनेमा करत होतो तेव्हा आम्हाला बरेच रायटर्स आणि यांनी खूप रिसर्च केला होता या सिनेमाबाबत. तर या सिनेमात मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय वाटली की जी बाई आई होऊ शकत नाही तिला बाई म्हणूनच समाजात कन्सिडर केलं जात नाही. सो हे फार चुकीचं आहे आणि तिला बऱ्याच वेगवेगळ्या विशेषणांनी ओळखलं जातं. ते फार चुकीचं आहे मला असं वाटतं. आणि आता मकर संक्रांत पण होऊन गेली. सो हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात. सो जी बाई आई होऊ शकत नाही तिला बायका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुद्धा बोलवत नाहीत. सो ते फार चुकीचं आहे असं मला वाटतं. ते पण एक बाई आहे आणि तिच्या मनात पण घालमेल सुरू असेल. तिच्या फॅमिली थ्रू तिला किती प्रेशर होत असेल आणि तुम्ही समाज म्हणून जर आपण तिच्यावर प्रेशर टाकत राहिलो तर तिला किती वाईट वाटत असेल. आणि जसं तो म्हणाला की सरोगेट मदर्सचा पण याच्यात मुद्दा आहे. म्हणजे सरोगेट मदर्स हे काम का चूज करतात, कशासाठी चूज करतात आणि मग ते किती वेळा करू शकतात, काय करू शकतात, म्हणजे काय असल्यानंतर ते केपेबल होऊ शकते एखादी बाई. सो हे पण या सिनेमात खूप म्हणजे हलक्या फुलक्या पद्धतीनं तर आहेच पण तरीसुद्धा खूप इन्फॉर्मेटिव्ह पद्धत आम्ही वापरलेली आहे आणि तीच महत्त्वाची आहे मला असं वाटतं. ती फार वेगळी करेल या सिनेमाला खूप. बरं, अंकिता आता तुझ्याकडे येईन कारण डॉक्टर या पेशात तू आम्हाला दिसतेस तिथे. पण नेमकं प्रथमेश म्हणाल तसं तुझं कॅरेक्टर एक वेगळं आहे. तुला काहीतरी वेगळं त्या गावात जिथे काही ऑलरेडी नाही आहे, एक मोनोपोली आहे, तिथे तुला आता स्वतःचं काहीतरी प्रस्थ निर्माण करायचं आहे. सो काय एक्झॅक्ट कॅरेक्टर आहे आणि चूज करताना असं डॉक्टर असल्यामुळे काही अशा थोड्याशा अशी बांधली गेलीस का कुठल्या गोष्टींसाठी का फुल फ्लेज फ्रीडम मिळाली? सो ह्या फिल्ममध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव अमृता देशमुख आहे आणि ती सिटीमधली मुलगी आहे की तिचे थॉट्स खूप क्लिअर आहेत आणि तिचं एक विजन आहे की काहीतरी लोकांसाठी करायचं. म्हणजे तिला माहिती आहे आता की सरोगेट मदर्समुळे की ज्यांच्या आयुष्यात मूल नाही आहे त्यांच्या आयुष्यात ते कसं येऊ शकतं. कारण की अजून पण खूप ठिकाणी हा टॅबू म्हणून कन्सिडर करतात, सिटी जरी असेल तरी. तर आणि जसं गावाकडे परिस्थिती नसते तर त्या बायका पण ह्यांची ज्यांच्याकडे चाइल्ड नाही आहे त्यांची मदत ह्यांना पण होऊ शकते त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. सो अशी ती आहे आणि तिला हे माहिती आहे आणि तिचं एक विजन आहे की लोकांना मदत करायची, तिला चांगलं काहीतरी करायचं आहे. तिच्या करिअरमधून ती डॉक्टर बनली आहे, त्याच्यानंतर तिला समाजासाठी काहीतरी करायचं आहे ना की स्वतःसाठी फक्त. सो म्हणून ती त्या गावात येते आणि ह्यांना भेटती. तर ती मजा आहे आमची त्यात की ते कसं टू अँड फ्रो होतं ऑल द टाईम. म्हणजे आता सिटी गर्ल असल्यामुळे आणि हे गावातलं, सो ते आहे त्यात. आणि ह्या फिल्मबद्दल सांगायचं म्हटलं तर फ्रीडम तर ऑफकोर्स होतीच. म्हणजे डिरेक्टर इवन प्रथमेश ज्यांनी सजेस्ट केलं ॲक्च्युली मला सरांकडे आणि आमचे प्रोड्युसर, तो आय रिअली थँक की ह्या लोकांनी मला ह्या फिल्मचं एक पार्ट बनवलं. कारण की दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक जो आपल्याकडे छेडला नाही आहे मराठीत पण कोणी आय गेस. आणि सहज सोप्या भाषेत एक असा मुद्दा मांडला आहे की जे जर नाही त्यांना आई होता आलं तरी पण तुम्ही हा मार्ग चूज करू शकता. इट इज नॉट की खूप अवघड गोष्ट आहे किंवा ह्यानी काही आपल्या बरोबर बॉडीमध्ये काही चेंजेस होते. इट्स नथिंग लाईक दॅट. म्हणजे समाजाने पण हा विषय एक्सेप्ट करावा आजूबाजूच्यांनी पण. सो खूप महत्त्वाची फिल्म आहे आणि येस तर छोट्या गोष्टी याच्यात आहेत. म्हणजे एक आम्हाला या सिक्वेन्समध्ये जर ट्रेलर तुम्ही बघितला असेल तर तो पिऊन आहे, एक पिऊन जो ॲपल खात खात आम्हाला सरोगसी सांगत असतो. मग तो सांगत असतो की असं 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 असं. तर मी त्याला त्या भाऊचं जे कॅरेक्टर आहे माझं ते मी त्याला म्हणतो ते सगळं ठीक आहे पण ते फॉरेनर लोकांना हे तुझ्यासारखं काळं पोरगं चालतं आहे का कारण त्यांना ते माहितीच नसतं काय एक्झॅक्टली प्रोसेस आहे. तर ती सगळ्या गोष्टी पण त्या फन पद्धतीने किंवा ही पण आम्हाला येऊन भेटते तेव्हा ही आय एम अ डॉक्टर अँड यू नो वॉट 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 वगैरे वगैरे असं काहीतरी इंग्लिशमध्ये म्हणते. तर मी तिला ने तुझ्या घराच्या वरना गेलं असेल इंग्रजांचं विमान वगैरे. तर हे सगळ्या गोष्टी पण त्याच्यात खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही तेवढ्याच फन पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हां, एंटरटेनमेंट. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही एंटरटेनमेंट पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण मोहसिनजी तुम्हाला विचारेन, एखादा सिरियस विषय जेव्हा असा एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनात्मक पद्धतीने जेव्हा प्रेक्षकांसमोर मांडायचा असतो तेव्हा खूप धाडस लागतं. कारण लोक
तेवढं लाईटली घेत नाहीत तो विषय आणि तेवढं सिरियस घेतलं तर प्रेक्षक बघायलाही येत नाहीत की का सिरियस फिल्म बघावी. किती खरं तर तुमचं असं झालं की कसा मनोरंजनात्मक पद्धतीने हा मांडायचा, कारण सिरियस विषय म्हटल्यावर थोडा याचं एक टेन्शन येतं की आता ह्याला कॉमेडी कसं करू, ह्याच्यात काही डायलॉग्स टाकले तर लोक आक्षेप तर नाही घेणार ना. सो ते कसं मॅनेज केलं? सो सबसे पहले ये तो एक लिखने पर ही डिपेंड करता है. मेरा डायरेक्शन, इनकी एक्टिंग तो बाद में आएगी. पहले लिखा कैसे उस पर डिपेंड करता है. ये लिखा बहुत अच्छा गया है. अब बात रही इमोशंस और ह्यूमर के बैलेंस की, तो जहाँ ह्यूमर है वहाँ ह्यूमर है, जहाँ इमोशंस है वहाँ इमोशंस है. वो दोनों को मिक्सअप नहीं किया है, यानी वो मजाक नहीं बनाया गया है, ना ही सरोगेसी मुद्दे का, ना ही इस फिल्म की कहानी का. सरोगेसी सो एक सेकेंडरी मुद्दा है. फिल्म की कहानी सरोगेसी नहीं है. फिल्म की कहानी ह्यूमन इमोशंस है. किस तरह सरोगेसी का मुद्दा एक लूज़र टाइप के स्टेट एजेंट जो गांव में छोटा मोटा काम करता है, ज़बरदस्ती करता है, करवाता है, और उन औरतें जहां पर घर में कोई बीमार है, खेत में सूखा पड़ा हुआ है, जिन्हें पैसों की ज़रूरत है, किस तरह उनकी ज़िंदगी बदलता है ये सब्जेक्ट. किस तरह ये डॉक्टर का सपना है कि मैं 25 साल की उम्र में मुझे दो लोगों की झोली में खुशियाँ भरनी है. तो जहाँ इमोशंस हैं वहाँ इमोशंस है, जहाँ ह्यूमर है वहाँ ह्यूमर है. और इमोशन भी इस लेवल का है कि हम डेफिनेटली प्राउड से कह सकते हैं कि हिंदुस्तान की सिनेमा में ऐसा इमोशन एक्सप्लोर नहीं किया गया है. सो जो प्रथमेश परब की ऑडियंस है वो दो हिस्सों में बटी हुई है, टाइम पास और टकाटक में. और ये फिल्म में वो इमोशंस है जो टाइम पास में भी नहीं है. ये फैक्ट है, ये हम बिंदास कह सकते हैं, सच बात है ये. हालांकि टाइम पास कल्ट क्लासिक है, हम उसको छू ले वो भी बहुत बड़ी बात होगी. लेकिन ये फिल्म में जो इमोशंस है वो टाइम पास की कहीं ना कहीं ऊपर भी जा सकता है, एंड ह्यूमर है जो कहीं ना कहीं टकाटक के भी ऊपर जा सकता है. वो दोनों का बहुत अच्छा बैलेंस है. जहाँ जो है वो वहाँ बिल्कुल सही तरीके से रखा गया है. कॉमेडी म्हटलं की अंकिता, एक तर तुला विचारेन, प्रथमेश आणि पृथ्वी म्हणजे दोघांचा इतका डबल डोस तुला मिळाला असेल या निमित्ताने. एकतर विषयही त्यांनी हलक्या फुलक्या पद्धतीने हाताळलाय, पण सेटवर प्रथमेश आणि पृथ्वी एकत्र असायचे तेव्हा तुला असं काही साईड फील झालं का, किंवा दोघांनी मिळून काय असं टाइमपास तुझ्यासोबत केला का? म्हणजे ते म्हणतात ना की एक दोघांनी मिळून आता हिला त्रास देऊया, किंवा अशा गोष्टी ज्या दोन कॉमेडी आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा ह्युमर खूप चांगला आहे, दोघंही बोलण्यातही खूप मास्टर आहेत. सो त्यांचे काही किस्से आम्हाला सांगशील? नाही, त्रास वगैरे तर असं काही दिला नाही. पण मज्जा चालू असायची ऑल द टाईम. एक मला खूप म्हणजे मला असं वाटतं की मुद्दामून करतायत की काय. आम्ही वाईला शूट करत होतो आणि काहीतरी लाईन फंबल झाली आणि त्याच्यानंतर ती मला ते घेताच येत नव्हती ती लाईन, आणि हे दोघं समोर थांबलेत माझ्या, माझा क्लोज लागलाय आणि कंटिन्यू दे आर मेकिंग फेसेस आणि की अरे मला बोलायचं आहे, आपल्याला जायचं आहे, लाईट जातीये. सो या असं चालूच असायचं प्रत्येक सीनमध्ये. आम्ही ॲक्च्युली पृथ्वीक आणि मी तर एवढ्या इम्प्रोव्हायझेशन्स आणि एवढं सगळं केलं आहे. तर म्हणजे आम्ही वाईला शूट केलं तेव्हा आम्ही नेहमी संध्याकाळी येऊन क्रिकेट खेळायचो. आम्ही चिलॅक्स करायचो, कारण शूटिंग सतत करत राहिलं ना तर त्याचं एक ते वेगळं बॉन्डिंग. आता बॉन्डिंगसाठी आपण स्क्रिप्ट वाचू वगैरे, मला ते थोडंसं असं वाटतं की तुम्ही स्क्रिप्ट तर वाचलीच पाहिजे, नो डाऊट, एकत्र येऊन, पण तुम्ही बाकी सगळ्या गोष्टींमध्ये पण तुम्ही सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. म्हणजे क्रिकेट खेळायला कधी मुली पण यायच्या, हिला आम्ही 2-3 वेळा बॅटिंग वगैरे द्यायचो खेळायला. सो त्याच्यामुळे मग आमचं युनिट हक्की यायचं. सो म्हणजे स्पॉट दादापासनं ते डिरेक्टरपर्यंत सगळे खेळायला यायचे. सो त्याच्यामुळे आम्हाला ते एक युनिट म्हणून खूप मजा आली. आणि आम्ही आमच्या बाजूला ते वाईच्या इथे मला वाटतं मॅप्रोचं एक हे होतं, तर मी एक व्हिडिओ टाकला होता बघ सायकलचा, आम्ही आणि पृथ्वी ते सायकलिंग. तर पृथ्वीची त्यावेळी खूपच वाट लागली होती, त्याला एक फोबिया आहे हाईटचा. सो आणि तो माझ्या फक्त बोलण्यावर तो म्हणला की चल पप्या करूया, आणि तो जाताना त्याचा असं थरथर म्हणजे त्याचा जो ओरिजिनल ऑडिओ तुम्ही ऐकलात तर वर ना सायकल एकदा अशी आमची खूप वारा आला आणि सायकल अशी झाली, तर तो मोठ्याने बोलला, अरे पप्या हे खूप हलतंय. मी म्हटलं ठीक आहे, समोर बघ. तर ते सगळं एकमेकांना मोटिवेट करणं, किंवा ते मला असं वाटतं की या स्पोर्ट्समधनं किंवा आम्ही खेळत होतो, आम्ही रीडिंग करत होतो, तर एकमेकांचं समजा आता माझ्या काही लाईन्स डिलिव्हर होत नाही आहेत तर पृथ्वीक मला सांगायचं की बाबा रे हे असं करून बघ, अंकिताच्या होत नाही तर आम्ही हे करायचं. मग मोसिनला काहीतरी सुचायचं पंच वगैरे, तो आम्हाला पंच येऊन सांगायचा. इवन मला असं वाटतं गणेश यादव म्हणून आमचे जे ॲक्टर आहेत त्यांनी एक खूप महत्त्वाचा सीन आम्ही रीडिंग करत असता आम्हाला सांगितलं. सो सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट मला वाटतं खूप महत्त्वाची होती. म्हणजे याच्यात फक्त स्क्रिप्ट लेवललाच नाही तर इतरांचं पण कॅरेक्टर कसं चांगलं होईल किंवा इतरांचं काम कसं चांगलं होईल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सो एक टीम म्हणून खूप भारी आहे ही डिलिव्हरी बॉयची टीम.
बॉन्ड खूप महत्त्वाचा असतो, म्हणूनच हे सगळं जे तुम्ही सेटवर करता ते प्रेक्षकांपर्यंत येतं की नाही, काहीतरी मजा मस्ती करतायत, ह्यांचा बॉन्ड चांगला झाला आणि तोच ऑनस्क्रीन दिसतो. बरं प्रथमेश, एक आहे की तुझे सिनेमे म्हटले की एखादा डायलॉग, एखादा असा नाही, त्या सिनेमातले बरेच डायलॉग्स हिट होतात, तुझ्या पंचलाईन हिट होतात. सो या सिनेमात अशा काय काय गोष्टी आहेत ज्या तुला वाटतं कदाचित त्या व्हायरल होऊ शकतील? नाही, व्हायरल कुठल्या होतील मला माहीत नाही, पण आम्हाला आवडलेलं आम्ही सांगतो. जसं की माझं एक एक सवय आहे की गाण्यामध्ये पण तुम्ही बघितली असेल की त्याच्यात एक लाईन आहे की भाऊला राग आला की भाऊ डायरेक्ट घुसतो. तर ते घुसत असतं ना, त्याचं एक घड्याळ असतं जे लूज तो घालतो, असं लूज थोडं घालतो आणि तो असं 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 विसं त्याचं सुरू असतं भाऊंचं. तर ते जे कॅरेक्टर आहे ते घड्याळ काढतं. लफडा जर व्हायचा असेल आणि पृथ्वीचं जे कॅरेक्टर आहे चोच्या, तर भाऊने जर घड्याळ काढलं तर समोरचा फुटलाच. सो त्याच्यामुळे हे क्लिअर आहे, त्याच्यामुळे चोच्या ते घाबरत असतात. कदाचित ते लोकांना आवडू शकेल. आणि माझा एक डायलॉग आहे त्याच्यात की माझं नाव दिगंबर कांतोडे आणि हा कांतोडे हात पण तोडतो आणि पाय पण तोडतो. तर हे कदाचित फेमस होऊ शकतं. किंवा अजून एक डायलॉग आहे जसं तो थोडा थोडा क्लायमॅक्सला आहे की आपण घेतलं तर इज्जतीत, नाही तर आपल्या पद्धतीत. तर हा पण डायलॉग खूप लोकांना आवडू शकतो. आणि खूप सारे जोक्स पण आहेत. आता सगळं रिव्हील नाही करत, नाही तर लोक थिएटरमध्ये येऊन काय बघणार. सो त्याच्यामुळे एक दोन डायलॉग्स आहेत आणि पंचेस खूप छान छान आहेत. सो त्याच्यामुळे पृथ्वीचे पंचेस असतील, माझे पंचेस असतील, ते छोटे छोट्या जागा लोकांना फार लक्षात राहतील. प्रथमेश, पृथ्वीक आणि अंकिता हेच पहिली चॉईस होती या सिनेमासाठी, किंवा एखादा एंटरटेनिंग सिनेमा करायचा असेल तर प्रथमेश तर ऑफकोर्स तुमच्या हाताजवळचा होता. प्रथमेश, पृथ्वीक आणि अंकिता पण तुमची फर्स्ट चॉईस होते या सिनेमासाठी? नो, ऐसा कुछ भी नहीं था कि फ़र्स्ट चॉइस है. जब प्रथमेश भाई ने स्क्रिप्ट दी तब हम डिस्कस करना शुरू किए कि अब कास्टिंग क्या होनी चाहिए. और जो प्रथमेश भाई का कैरेक्टर है दिगंबर कांतोड़े, उसके दोस्त का नाम है चोचिया. तो चोचिया हमें शक्ल से भी चोचिया लगना चाहिए, एक्टिंग से भी लगना चाहिए. एंड पृथ्वी इज़ अ ब्रिलियंट एक्टर, इसमें कोई शक ही नहीं है. नहीं, शक्ल से कैरेक्टर में आ गया. यानी वो जब बाल वाल चपटे करके अपनी बॉडी लैंग्वेज, देखिए सिर्फ डायलॉग थ्रो करना ही एक्टिंग नहीं है, हेड टू टो एक्टिंग होती है, जो वाकई में पृथ्वी प्रताप ने बहुत अच्छे से निभाया है. वो चोचिया लग रहा है कि हाँ चोचिया नाम है, मतलब खुफियापंती वाला कैरेक्टर होगा, और वो उसने किया है बहुत अच्छे से. आज आप प्रथमेश परब को देखोगे तो जो स्वैग में है भाऊचा नाथखुड़ा, तो उन्होंने वो कैरेक्टर हेड टू टो निभाया है. एंड अंकिता को देखते से ही जब हमने अंकिता का ऑडिशन देखा या हमने अंकिता की फ़ोटोज़ देखी या पिछली फिल्म देखी, तो हमें चाहिए था एक खूबसूरत लड़की हो जो डॉक्टर लगे भी, जिसकी एज भी ज़्यादा ना हो. तो वो कॉम्बिनेशन परफेक्टली बैठ गया और इन्होंने बहुत ही नेचुरली परफॉर्म किया है उस रोल को. एंड यू विल सी, ऑडियंस भी देखेगी कि इन्होंने वाकई में उस डॉक्टर के रोल को बहुत अच्छे से निभाया है. जो एक गांव में लगे कि हाँ ये स्टैंड आउट हो कि ये गांव की नहीं है, लेकिन जब वो मिलजुल जाती है तो लगती है हाँ ये गांव की ही है. तो ये बैलेंस कास्ट पहले से थी ऐसा नहीं, इसके ऊपर मेहनत की और वो सही बैठ गई. पण अंकिता, तुला या सिनेमासाठी खास कुठली वेगळी मेहनत करावी लागली का? जसं प्रथमेश म्हणाला की त्याला थोडा काहीतरी चेंजेस करावे लागले, त्याचे हेअर होते, त्याचे बाकी गोष्टी होतात. तुला काही या कॅरेक्टरसाठी वेगळ्या गोष्टी कराव्या लागल्या? ऑनेस्टली सांगायला गेलं तर एवढं काही नाही करावं लागलं, कारण की मी ॲक्च्युअल प्रोफेशनली पण एज्युकेशन वाईज मी डॉक्टर आहे. सो मेडिकल टर्म्स आणि हे सगळं मला माहिती होतं. आणि 8 नाही रे, MD नाही झाली आहे मी, बेसिक 5-5.5 वर्ष ह्याच फिल्मसाठी. ही फिल्म करायची होती मला म्हणून. सो की असं काही खास नाही. आता जाता की तुझी एक स्टाईल आहे, तर त्या स्टाईलमध्ये तुझ्या जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगायचं एक ते डिलिव्हरी बॉय, तुझ्या हात जे पोस्टरही आम्ही पाहिलं त्याच्यात एक मस्त बॉक्स आहे, त्याच्यातनं बाळ आहे, पोस्टर हे खूप कॅची वाटतंय. सो तुझ्या लाईन्सही कॅची असणार, तुझे डायलॉग्स आणि बाकी सगळ्या गोष्टी तुझ्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांना तुला काही बोलायचं आहे? गाणी पण खूप कॅची आहेत. जे प्रथमेशचं जे गाणे भाऊचा नाथखुळा आणि जे आमचं दुसरं गाणे आई होणार, ते दोन्ही पण तू जसं मगाशी विचारत होती की काय व्हायरल होईल, तर आय एम व्हेरी शुअर आमची गाणी खूप व्हायरल होतील आणि सगळ्यांना खूप आवडतील. आणि मला स्पेशली असं वाटतं की आई होणार हे गाणं खूपच आमच्या जवळच्या सगळ्यांचं आहे. म्हणजे भाऊचा नाथखुळा तर आहेच आमचं इंट्रोडक्शन आणि हे सगळं, पण आई होणार कशासाठी, कारण कोणीतरी येणारं ग नंतर असं मराठीत कुठलं गाणं आलेलं असं मला आठवत नाही. सो त्याच्यामुळे असं बेबी शॉवरसाठी किंवा काय डोहाळे जेवणासाठी ते असं गाणं ते स्पेशली आमच्या सिनेमात आहे. आणि ते प्रत्येक बहीण तिच्या
बहिणीसाठी जी प्रेग्नंट आहे तिच्यासाठी ती वाजवू शकते. सो मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे, मी माझ्या स्टाईलमध्ये नाही सांगणार, पण मी एवढं नक्की सांगेन की प्रेक्षकांना माझे काही सिनेमा आल्यामुळे लोकांना थोडं माझ्यावर अशी नाराजी आहे की बाबा रे असे सिनेमे नको करत जाऊस किंवा अशा प्रकारचे सिनेमे नको करत जाऊस वगैरे वगैरे वगैरे. पण तुम्हाला ही गॅरंटी नक्की देतो, जेव्हा तुम्ही हा सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला जो हवा आहे तो प्रथमेश तर मिळेलच, पण तुम्हाला जो वेगळा प्रथमेश अनुभवायचा आहे थिएटरमध्ये येऊन तो पण तुम्हाला नक्की मिळेल विथ गुड कॉन्टेंट आणि गुड सोशल मेसेज. तो प्लीज हा सिनेमा मिस करू नका कोणीही, आणि तुम्ही फॅमिलीसोबत हा सिनेमा नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. जो प्रथमेश भाई ने किया मैं उसके ऊपर ऐड ऑन करूँगा कि ऑडियंस से रिक्वेस्ट करूँगा, सिर्फ प्रथमेश परब के लिए ये फिल्म देखने मत जाइए, कहानी के लिए जाइए. वाकई में ये कहानी बहुत शानदार है इसलिए हमने बनाई है, ये भी सच है. प्रथमेश परब है वो अच्छी बात है, लेकिन कहानी के लिए पहले जाइए, आप डिसअपॉइंट बिल्कुल नहीं होंगे. इमोशंस, ह्यूमर, मज़ा, मस्ती, रोना वो बहुत शानदार मिलेगा आपको, और ये फैक्ट है. आई होप ये जो मैं कह रहा हूँ वो लोगों को भी लगेगा, और वो भी अपनी बात सोशल मीडिया के थ्रू हमें कहेंगे, लोगों को कहेंगे. मला असं वाटतं की प्रत्येकाला एक कुतूहल असतं की आमच्या ट्रेलरमध्ये तुम्ही बघाल सगळं रिव्हील नाही केलं आहे. शेवटी ॲम्ब्युलन्स इकडे तिकडे जाते, त्या ॲक्च्युली काय होतं त्या इंट्रिगिंग फॅक्टरसाठी की तुम्ही ते जाणून घ्या, तुम्हाला खूप मजा येईल. सो आय वुड रिक्वेस्ट एव्हरीवन की तुम्ही प्लीज हा चित्रपट फक्त आणि फक्त थिएटरमध्येच जाऊन बघा. तुम्ही इथे आलात आणि या सिनेमाचं छान प्रमोशन केलं. बरं, विषय खूप छान आहे, विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. इमोशन आहेत, एंटरटेनमेंट आहे, सोशल मेसेज आहे. सो हा सगळा एक एंटरटेनमेंट पॅकेज आहे जे आता तुम्हाला लवकरच थिएटरमध्ये जाऊन पाहावंच लागेल. थँक्यू सो मच. 9 फेब्रुवारी हां ते सांग, ते डिलिव्हरी बॉय 9 फेब्रुवारी. येस, आ रहा है लेकर एंटरटेनमेंट की डिलीवरी. येस, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट तुम्हाला या सिनेमासाठी. थँक्यू.